नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। नमस्कार मित्रांनो, मी अनिल घनवट। भावांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बाजार समितीचे काही कायदे सांगितले, जे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, परंतु त्याचं पालन केलं जात नाही, म्हणून शेतकऱ्यांची सर्रास लूट होते आहे। आणि ही लूट थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन याला विरोध करणं गरजेचं आहे, एखादा आंदोलनाचं स्वरूप देणं गरजेचं आहे। याबद्दल मी आपल्याशी चर्चा केली होती। आता एक महत्त्वाचा कायदा जो आपल्या APMCमध्ये आहे, तो आहे की APMCची ही जबाबदारी आहे की बाजार समितीमध्ये जो शेतीमाल विकला जातो, जे नोटिफाईड क्रॉप्स आहेत, जे अनुसूचीमध्ये आहेत आणि ज्यांना आधारभूत किंमत सरकार जाहीर करतं, त्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने हा शेतीमाल विकला जाऊ नये, ही जबाबदारी त्या बाजार समितीची आहे, त्या बाजार समितीच्या संचालक मंडळाची आहे। याच्यावरती मी जरा नंतर येईल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला ही एक पावती दाखवतो, जी व्हॉट्सअपवरती आलेली आहे। आणि या पावतीमध्ये त्या शेतकऱ्यांनी आपला माल बाजारामध्ये नेला आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं त्याचे वाहतुकीचा खर्च, त्याची हमाली वगैरे हे सगळं जाऊन त्याला फक्त 1 रुपया मिळालेला आहे, अशी ती पावती सांगते। परंतु या पावतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 25 रुपये हे इतर, आता हा इतर खर्च काय असतो कोणाला माहिती नाही, परंतु इतर म्हणून 25 रुपये कापले गेले। ज्यांनी हे 25 रुपये कापले त्याला लाज कशी वाटली नसेल की या शेतकऱ्याने 6 महिने 9 महिने त्याच्या शेतामध्ये कष्ट करून हा माल पिकवला, तो कांदा पिकवला होता, आणि या कांद्याचा त्याला फक्त 1 रुपया मिळतो आहे, आणि आपण काही न करता याचे 25 रुपये का घ्यावे, कसे घ्यावे? तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट या बाजार समित्यांमध्ये होती। आणखी एक पावती आहे की ज्याच्यामध्ये पुढच्या बाजूने सरळ हिशोब लिहिला आहे, परंतु पावतीच्या मागच्या बाजूने पुन्हा त्यांच्याकडनं काही टक्के रक्कम विनाकारण वसूल केलेली आहे, विनाकारण कपात करून उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये इथं दिलेले आहेत। अशा पद्धतीने जर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असेल तर ही बाजार समिती स्थापन करण्याच्या मूळ हेतूलाच इथं फारकत दिलेली आहे, असं मला वाटतं। आणि याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जे संचालक मंडळ निवडून देतो, त्या संचालक मंडळाचा एक अध्यक्ष असतो, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याला तिथं AR असतो, म्हणजे सहाय्यक निबंधक, त्याच्यावरती जिल्ह्याच्या पातळीवरती एक जिल्हा उपनिबंधक असतो, त्याच्यावरती सहकार मंत्रालय असतं, सहकार मंत्री असतो, आणि या सगळ्यांच्या डोळ्यात देखत दिवसा ढवळ्या हजारो कोटी रुपयांना महाराष्ट्रातला शेतकरी रोज लुटला जातो आहे, रोज। तुम्ही विचार करा, अशा पद्धतीने हजारो नाही लाखो क्विंटल माल रोज बाजार समितीमध्ये येतो, आणि अशा पद्धतीने जर सगळ्या शेतकऱ्यांचे असे पैसे कापून घेतले जात असेल तर हा आकडा किती मोठा होतो, आणि ही लूट थांबवायला पाहिजे का नाही, याच्यासाठी आपण लढलं पाहिजे का नाही? तर याविषयी आपल्याला आज इथे चर्चा करायची आहे, इथून पुढं होतच राहणार आहे। पण आता मी एक महत्त्वाचा जो कायदा आहे या APMC ॲक्टमध्ये कलम 32 हे कलम असं सांगते की भारत सरकार वेळोवेळी काही विशिष्ट पिकांच्या किमती सरकार जाहीर करतं, त्याला आपण आधारभूत किंमत म्हणतो किंवा MSP म्हणतो। आता आंदोलनं होत आहेत की MSPचा कायदा करा, कुणी याच्यापेक्षा कमी दराने माल खरेदी करू नये, असा कायदा व्हायला पाहिजे। परंतु महाराष्ट्राच्या बाजार समिती कायद्यामध्ये असं एक कलम आहे, ते कलम आहे 32 पूर्वी ते 32 होतं, आता 32 झालं। आणि या कलमानुसार बाजार समितीच्या आवारामध्ये कुठल्याही नोटिफाईड पिकाचे विक्री ही आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने होऊ नये, याची जबाबदारी APMCनी घ्यायची असते, त्याच्यासाठी उपाययोजना करायची, असा तो एक कलम आहे।
मग आतापर्यंत 1963 साली हा कायदा आला, तेव्हापासून आतापर्यंत कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या पिकाचे दर MSPपेक्षा खाली गेले म्हणून त्यांनी काय उपाययोजना केली, काही जबाबदारी घेतली, असं एखादा तरी मला घटना दाखवा, एखादा इन्सिडन्स दाखवा. काही करत नाही. यांना हे कलम आहे हेही माहिती आहे का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. आपण जे शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून बाजार समितीमध्ये निवडून देतो, हे काय करतात तिथं जाऊन? याच्यापैकी किती लोकांनी हे EPMC ॲक्ट वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये हा कायदा आहे, यांना माहिती आहे. यांना काही देणं घेणं नसतं. बाजार समितीमध्ये आले की यांना प्रचंड पैसे मिळतात, यांच्या व्यापाऱ्यांकडनं वगैरे यांना हप्ते असतील काय सांगता येत नाही. परंतु बाजार समितीचा एकदा चेअरमन झाला की तो पुढच्या विधानसभेला उमेदवारी करतो. एवढे पैसे यांच्याकडे जमा होतात आणि त्याच्यासाठीच यांना APMCची निवडणूक लढवायची असते आणि त्याच्यासाठी त्या APMCच्या जे काय मतदार असतात ते काय सरसकट नाही, निवडक मतदार असतात, त्यांना किती पैसे द्यावे लागतात हे आपण पाहतो. तर ही एवढी धडपड कशासाठी? तर या APMCमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभं न राहण्यासाठी या मंडळींना हे पैसे दिले जातात. आता या कायद्यानुसार जर आजचे आपण दर पाहिले, अनेक पिकं आहेत, परंतु त्याच्या आपण जर उदाहरण दाखल जर सोयाबीनचा दर घेतला, सोयाबीनची आधारभूत किंमत काय आज? सोयाबीनची आधारभूत किंमत आहे 5,328 रुपये आणि सोयाबीनची विक्री काय दराने होत आहे आज? आज 3,000 रुपयापासून 4,300 रुपयापर्यंत सोयाबीनची विक्री होते. आज तुम्ही तुमचे मोबाईलमध्ये सर्च करून पहा, या दराने विक्री होते. सरासरी 4,070 रुपये. अकोला जे बाजार समिती आहे जिथं सगळ्यात मोठं सोयाबीन येतं आणि तिथनं पूर्ण याचं बेस म्हणून त्या बाजार समितीचे आकडे धरले जातात. तर या बाजार समितीमध्ये सरासरी आहे 4,070 रुपये. जास्तीत दराने विकलेला आहे 4,375 रुपये आणि कमीत कमी विक्री झालेले 3,455 रुपये. हे ऑक्टोबर महिन्यातले आकडे सांगतो आहे मी. आणि बाजार आपल्या याचे सरकारने जाहीर केलेली आधारभूत किंमत आहे 5,328 रुपये. मग क्विंटलला 1,000 रुपयापेक्षा जास्त तुम्हाला तोटा होतो आहे, पैसे कमी मिळत आहेत, तरीसुद्धा MSP बाजार समिती काहीच करणार नाही का? कशासाठी हे कायदे केलेत? मग तुरीचं जर आपण उदाहरण घेतलं, तुरीला आज सरकारने जाहीर केलेली आधारभूत किंमत आहे 8,000 रुपये. 8,000 रुपये प्रति क्विंटल. परंतु सरासरी विक्री काय आहे? 6,217 रुपये. मागच्या महिन्यातली, या ऑक्टोबर महिन्यातली विक्रीचा दर आहे 6,217 रुपये. कमीत कमी दराची विक्री झालेली 5,850. तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 6,500 रुपये. मग 8,000 रुपये तुमची आधारभूत किंमत जाहीर झालेली असेल आणि जर आपण 2,000 रुपये त्याच्यापेक्षा कमी दराने जर विकत असू तर या कायद्याला काय अर्थ आहे? या MSP जाहीर करण्याला काय अर्थ आहे? आपण संचालक मंडळ निवडून देतो याला काय अर्थ आहे? सहकार खातं जे आपण पोचलं इतकं मोठं, याची अस्तित्वाची काय गरज काय आहे? जर इतका मोठा फरक असताना आपण समजू शकतो 50-100 रुपये कमी आले तर आपण ते कन्सिडर करू शकतो. परंतु 1,000-1,000, 2,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत आहेत आणि तरी आपण काहीच करायचं नाही, तरी आपण गप्प बसायचं. याला काय अर्थ आहे? आमचा एक कार्यकर्ता आहे धाराशिव जिल्ह्यातला, पूर्वी उस्मानाबाद जिल्हा होता, त्या जिल्ह्यामधील मुरुम बाजार समितीमध्ये त्याने नेलेला शेतीमाल बहुतेक उडीद होता तो, आणि तो बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकला गेला. या पठ्ठ्यांनी DDRकडे तक्रार केली की अशा पद्धतीने माझ्या शेतीमालाला आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळाला. बाजार समितीकडे तक्रार केली, बाजार समितीने त्याच्यावरती काही कारवाई केली नाही. याचबरोबर तिथं करता पायली ह्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत याच्याबद्दलसुद्धा त्यांनी तक्रार केली आणि DDRकडे हा दावा चालला आणि DDRने सगळं पाहून या कायद्याच्या आधाराने बाजार समितीने आपले कर्तव्य बजावण्यात कुसूर केला म्हणून या बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त केलं. 2019ची गोष्ट आहे भावांनी. 2019मध्ये
संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश DDRने केला. हे मग सगळं प्रकरण पणन मंडळाकडे गेलं. पणन मंडळ आणि सहकार मंत्र्यांनी सुद्धा DDRचाच निर्णय कायम केला. संचालक मंडळ औरंगाबादच्या म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात गेले, खंडपीठामध्ये. तिथे महेश गव्हाणे याच्या बाजूने ॲडव्होकेट विजय तल्हार यांनी काम पाहिलं आणि त्यांनी कायदा मांडला आणि आपली या शेतकऱ्याची भूमिका मांडली. आणि त्या संभाजीनगरच्या खंडपीठाने सुद्धा जो निर्णय DDRने दिला होता, पणन मंडळाने दिला होता, तोच कायम केला आणि यांची याचिका फेटाळली. आता या संचालक मंडळाने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि तिथे हे सगळं प्रकरण पडू नये. परंतु एक जर हिंमतबाज शेतकरी असेल तर तो हे संचालक मंडळ बरखास्त करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. मग आपण या कायद्याचा उपयोग का करू नये? यावर्षी सगळ्या बाजार समित्यांमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सगळं कडधान्य विकले गेले, सगळ्या तेलबिया विकल्या जात आहेत. मग बाजार समित्यांनी आपली जबाबदारी पाळायला नको का? नसल पाळता येत तर याच्यामध्ये काय अडचण आहे ती सांगा. आमचे एक कार्यकर्ते आहेत, आमच्या शेतकरी संघटनेच्या विज्ञान आघाडीचे ते अध्यक्ष आहेत, मिलिंदजी दामले, अतिशय हुशार व्यक्ती आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आता जो माल निघतो याच्यामध्ये ओलावा जास्त असतो. ओलावा जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये तो नॉन इफेक्टिव्ह ठरतो आणि म्हणून त्याला कमी दर मिळतात. ठीक आहे, आपण समजू शकतो. आता सप्टेंबरमध्ये तुमचं सोयाबीन निघालं आणि लगेच बाजारात नेला तर त्याच्यामध्ये 12% जास्त हे असतं. परंतु जर समजा 4-5 महिने ते सोयाबीन तुमच्या घरामध्ये वाढलं आणि मग तुम्ही बाजारात नेलं तर त्याला आधारभूत किंमत मिळते का? मागच्या वर्षीची आकडेवारी काढली मी 2024-25ला MSP तुरीला जाहीर होती 7,550 रुपये आणि एप्रिलमध्ये मिळालेला दर होता 6,600 रुपये. आता तर तो नॉन इफेक्टिव्ह होता. मागच्या वर्षी काय अतिवृष्टी नव्हती, काय डिस्कलर व्हायचं काय कारण नव्हतं. सोयाबीनचा दर होता 4,850, MSP होती 4,892 रुपये आणि एप्रिल 2025मध्ये ही विकलं गेलं होतं 4,850 रुपये, आधारभूत किमतीपेक्षा कमीच. मग जर तुम्हाला नॉन इफेक्टिव्ह माल असेल तर समजू शकतो, पण इफेक्टिव्ह दर्जाचा माल असेल तरीसुद्धा जर तुम्हाला दर कमी मिळत असतील तर या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे का नाही, याच्यावरती विचार करायला पाहिजे का नाही. भावना आपण याच्यावरती आता खरोखर मोठ्या प्रमाणे जागृती करून लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. परंतु आपला शेतकरी समाज अत्यंत भित्रा, त्यांना अजिबात सरकारच्या विरोधात जायची हिंमतच नाही आहे. मी ही जे व्हिडिओची सिरीज करतो याच्यासाठी की किमान हे कायदे असे आहेत हे माहिती झाल्यावर तरी तुमची हिंमत वाढावी. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक आवाहन केलं होतं की तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटलं जातं याचे काही किस्से असतील तर ते याच्यामध्ये टाका. परंतु एक आमच्या नगर जिल्ह्यातले निलेश शेडगे या कार्यकर्त्याशिवाय दुसरं कुणीही याच्याबद्दल काही टाकलेलं नाही. आपल्याला राजरोस लुटलं जात आहे तरीसुद्धा आपण त्याच्या विरोधात बोलायचं नाही म्हणजे आपली त्याला मूकसंमती आहे असंच समजलं जातं. आमच्यासारखे याच्या विरोधामध्ये काही आवाज उठवण्याचा प्रयत्न करणारे असतात यांना वेळात काढलं जातं. तर भावांनो, तुम्हाला लुटून घ्यायचं असेल तर त्याच्यात काय आमचा आक्षेप असणार नाही. परंतु ज्याला वाटतं की आपली लूट होते, अरे आपल्या मुलाने 10 रुपये मागितले तर आपण त्याच्या कानामागं ठेवून देतो आणि या मंडळींना खुशाला पण इतकेले पैसे असे सोडून देतो काही कारण नसताना, बेकायदेशीर असताना. तर याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. आपल्याला एक आंदोलन उभं करायचं आहे. हे आंदोलन कुठल्याही प्रकारे मोठी कुठं गर्दी करणं काय असं असणार नाही आहे. तुमच्या हातातला मोबाईल वापरून आणि तुम्ही विकलेल्या मालाची पावती एवढंच हत्यार आपल्याला वापरायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला पुढचं आंदोलन करायचं आहे. पुढचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे, काय असणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच सांगणार आहे. तरी
तुम्ही माझ्या या सगळ्या येणारे व्हिडिओज पाहत राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा शेअर करा, त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे अशा पद्धतीची शेतीविषयक माहिती, आणखी इतर मुद्द्यांविषयक माहिती तुम्हाला प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी सर्वांना विनंती आहे की पुढे होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा चॅनल लाईक करा. एवढंच म्हणतो. धन्यवाद.